नमस्कार मित्रांनो. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलंच असेल, मी म्हणाले होते की माझी भावंडं आली नव्हती, त्यामुळे वैभवचा वाढदिवस मी काही मोठे साजरा केला नव्हता. हे माझी सगळी भावंडं त्याच दिवशी लेट नाईट आली होती, साधारण 2 वाजता, आणि रात्रभर यांचा दंगा सुरू होता. वैभवला ह्यांचं आलेलं खूप जास्त आवडतं, म्हणून मी मुद्दामूनच त्याचा वाढदिवस एकटाच साजरा केला नव्हता. सकाळीसुद्धा उठून ह्यांचं तेच सुरू होतं. अप्पू अजून झोपली होती, कारण का ह्यांना झोपायलाच ऑलमोस्ट 5 वाजलेले. विक्रांत अजूनही झोपेत आहे आणि उठल्या एवढ्या लेट उठलेत की ते लोक डिरेक्टली लॅपटॉप घेऊन बसलेत. विक्रांतला असे मध्ये मध्ये झटके येत असतात. कुठली तरी स्टेप आठवली की सलोनीला हा विचारत असतो. ह्या दोघांचंच नेहमीच आहे, सस्ते डान्सर्स आमचे. वैभवला आम्ही कामाला पाठवलं. युजली त्याचं वर्क फ्रॉम होमच होतं. आठवड्यातून त्याचे 2 दिवस भरले होते, पण तरीही आम्ही काही रिझन देऊन त्याला पाठवलं. तसंही त्याचा डिनर होता आज ऑफिसमध्ये त्याच्या, आणि त्या दिवशी सगळी कामं आटपून आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. माझ्या परीनं होईल तेवढं मी डेकोरेशन करणार होते, जेवढं थोडं जे शॉर्टकटमध्ये आणि लवकर होईल. माझ्या मदतीला आत्ता विक्रांत आला. ॲक्च्युली एवढा वेळ मीच फुगे फुगवत होती आणि स्वानंद मला नॉट्स बांधून देत होता. आणि विक्रांतच्या आय गेस टुर्नामेंट्स होत्या पबजीच्या, सो तो काही नव्हताच. आणि अप्पू होती चिकन 65 बनवती, जे वैभवला आवडतं चिकन 65. आणि जेवणात आम्ही बिर्याणी मागवली होती, त्यामुळे जेवणाचा काही जास्त ताप नव्हता. आणि ऑलमोस्ट झालं आहे. जे होईल ते घरातले टिपॉय वगैरे यूज करून जे आमच्याकडे होतं त्याने आम्ही आमचं डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे. सलोनीचं अजूनही काहीतरी सुरूच आहे. साफसफाई खूप बाकी होती, ॲक्च्युली खूप पसारा झाला होता. तुम्ही बघितलंय किती पसारा आहे, आणि त्यात हा एक असा कॉर्नर पकडला होता. सो सलोनी आमची ऑलमोस्ट नेहमीची साफसफाईवाली आहे. ती नेहमीच काही ना काहीतरी साफ करत असते. आणि चिकन 65 पण बनतं आहे आमचं. घरीच बनायचं होतं. हेही वैभवला खूप जास्त आवडतं. बिर्याणीचे टब जे मी बाहेरून मागवले होते सगळ्यांसाठी, ही ऑलमोस्ट 2 किलोची असावी. आय गेस 2-3 किलोची आहे. मला खरंच आठवत नाही ह्यांचं काय डिस्कशन चाललं होतं. इथे गज्जीला मी पहारा द्यायला ठेवलेलं की वैभव कधी येतोय, वैभवची गाडी कधी येते तेवढं बघ. पाऊस सुरू होता तेव्हा, वैभव कार घेऊन गेला होता. सो कारचा आवाज येणार नाही म्हणून आम्ही गज्जीला उभं केलं होतं तिकडे. हे असे कंटाळले की ह्यांचं काय ना काहीतरी सुरू असतं. सलोनी दमली आहे ऑलमोस्ट. काय करू मला माहिती नाही, पण दमली आहे. अँड माय बर्थडे बॉय इज हिअर. मी फक्त गाण्यामध्ये हॅपी बर्थडे गाण्यामध्ये बिझी असल्याने त्याचे रिॲक्शन्स मला खरंच कळले नाहीत त्या मोमेंटला. मी आत्ता व्हिडिओमध्ये बघते आणि मला माहिती होतं हा मुलगा आल्याला मला हक करणार आहे, कारण जसं की त्याने मला सांगितलं होतं की त्याचा वाढदिवस कधी साजरा नव्हता झालेला, म्हणजे कधीच नाही. आणि तो तेच सांगत होता मला की हे खूप अनपेक्षित आहे. सो आम्ही हे छोटंसं सेलिब्रेशन त्याच्यासाठी केलं होतं. मला एवढंच हवं होतं की तो खुश व्हावा, आणि तो खुश झाला होता. सो आम्ही फोटोज काढले, जेवलो, छान एन्जॉय केला, डान्स केला. आणि सध्या माझ्याकडे व्हिडिओज एवढेच असल्याने पुढचा व्हिडिओ आम्ही कोणीच काढला नव्हता. सो आजच्यासाठी एवढाच व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग.